सुरू करू. सचिन सर सुरू करा सर. नमस्कार मित्रांनो, अष्टांग योग व्याख्यानमालेच्या या 6व्या दिवशी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण बहिरंग याचा विचार केलेला आहे आपल्या व्याख्यानमालेमध्ये. बहिरंगातलं प्रमुख अंग जे आहे प्राणायाम, काल आपण पाहिलं. प्राणायामाने क्षमता वाढते, आरोग्य, निरोगी व प्रसन्न चित्त, आरोग्यावर या प्राणायामाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मित्रांनो, आज आपण प्रत्याहार आणि धारणा या 2 अंगाचा आपण विचार करणार आहोत. प्रत्याहार काल म्हटल्याप्रमाणे की एकादश इंद्रियावर ताबा मिळवण्याची शिस्त या प्रत्याहारामधून आपल्याला पाहायची आहे. एकादश इंद्रिय जे आहेत मन, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, या सर्वांवर आपल्याला ताबा कसा मिळवता येईल, मनाला शांत करण्यासाठी या प्रत्याहाराचा कसा उपयोग होऊ शकतो, आजच्या या आपण व्याख्यानात पाहणार आहोत. तसेच धारणा, एखाद्या विषयावर किंवा बिंदूवर एकाग्र होण्याची क्षमता म्हणजे धारणा, ते पण आज आपण पाहणार आहोत. ध्यान आणि समाधीसाठी हे महत्वाचे दोन्ही अंग आहेत. तर या प्रत्याहार आणि धारणा हे अंग जे आहे, प्रत्याहार तर बहिरंग आणि अंतरंग या दोन्ही मधला सेतू आहे, त्यामुळं हा महत्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत. काल काही योग साधकांनी मला फोन केले, त्याच्याबद्दल चर्चा आपण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आपण चर्चा करूयात. मित्रांनो, मी आज आपले सर्वांचे आवडते डॉक्टर विकास गोखले सरांना मी विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करावी. धन्यवाद डॉक्टर कैलास. As usual, we'll start our lecture with prayer. So sit comfortably, spine erect, eyes are closed gently, both the hands on your knees. Quickly move your awareness right from your toes to the head and see whether there is any stress, any strain in any part of your body. And if it is there, adjust your posture and be relaxed. Slowly shift your awareness to your natural breathing. Just observe your natural breathing. Do not manipulate it. You will find that your breathing rate is slowing down, and thereby your mind is also becoming calm and quiet. Be aware of this tranquility of mind. With this tranquility of mind, let us pray to that Almighty God. For that, join your both the hands in Namaskar Mudra and just listen the prayer. Om Sahana Vavatu Sahano Bhunaktu Sahaviryam Karavavahai
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि ओम तत्सत। कालपर्यंत आपण अष्टांग योगाची पहिली 4 अंग बघितली आणि चौथं जे अंग आहे प्राणायाम, याचा आपण जरा जास्त विस्तार केला. कारण असं आहे की प्राणायामाने तुमचं मन जे आहे ते शांत फार लवकर होतं आणि म्हणून त्याचा विस्तार केला आपण. आणि त्याचा जो परिणाम आहे प्राणायामाचा, तो प्राणायामाचा परिणाम पण आपण बघितला. पहिला परिणाम आहे ततः क्षीयते प्रकाशावर्णम आणि दुसरा जो परिणाम आहे तो धारणा सूच योग्यता मनसा. थोडक्यात असं काल मी तुम्हाला उदाहरण दिलं की तळ आहे, अतिशय स्वच्छ पाण्याचं तळ आहे आणि त्याच्या खाली एक सुंदर असा एक पल आहे. परंतु त्या वरची जी आहे, वरचा जो पोर्शन आहे तळ्याचा पाण्याचा, तो पूर्णपणे इम्प्युरिटीजनी आहे आणि नाचतं तेवढं नाही तर त्याच्यामध्ये वेव्स पण आहेत आणि त्यामुळे आपल्याला खालचा तळ दिसत नाही, तिथे असलेली रत्न माणकं दिसत नाहीये. मग प्राणायामाने होतं काय, ततः क्षीयते याचा अर्थ त्यातल्या बल्यावरच मेडिटेशनला जावं. खरं निघून जातात, नुसत्या तेवढ्या निघून नाही जाईल, शांत व्हायला लागतात. नुसतं इम्प्युरिटीज काढून उपयोग नाही. इम्प्युरिटीज काढले आणि जर वेव्ज असतील तरी देखील तुम्हाला तळ दिसणार नाही. आणि म्हणून हे दोन्हीही परिणाम प्राणायामाने होतात की जेणेकरून तुम्हाला थोडं का अंधुकसा का होईना तुम्हाला खालचा तळ दिसायला लागतो. आणि एकदा का तो तळ दिसायला लागला की तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते ती माणकं गोळा करण्यासाठी आणि तिथून मग तुमचा खरा प्रवास चालू होतो. परंतु अजूनही थोड्याशा इम्प्युरिटीज बाकी आहेत आणि म्हणून खरा जो प्रवास चालू होईल तो धारणा ध्यान समाधीचा आहे की जेव्हा तुमची इंद्रिय पूर्णपणे बहिर्मुखतेतून अंतर्मुख झालेली असतात. त्याचं कारण असं आहे की ही अंतरंग साधना जी आहे हा अंतरंग प्रवास आहे आणि ह्या अंतरंग प्रवासामध्ये मन हे पूर्णपणे आत जे चित्त आहे त्या चित्ताशी निगडीत झालेलं असतं आणि त्या चित्तावर त्याचं ऑपरेशन चालू असतं. याच्या पुढची ही सगळी जी अंग आहेत, दॅट इज टू बी व्हेरी फ्रँक द इसेन्स ऑफ पातंजल योग सूत्र. टू बी व्हेरी फ्रँक, द पातंजल योग सूत्र हॅव बीन रिटन to get this idea to the people, to the sadhak. And so this is the real essence. And so I have already told you that this dharana, dhyan, samadhi, the last 3 limbs of Ashtanga Yoga are the real internal journey of your consciousness towards that ultimate reality which is residing inside me. What may be call it as a pure consciousness, we may call it as a Atma, or we may call it as a Paramatma, whatever it may be, but to have the experiential knowledge of this pure consciousness, your consciousness should be turned inside. Right now, my consciousness is outward consciousness, but now it has to go inside to search and operate on the inside things, and that inside things are nothing but my chitta and the impressions on that chitta. Now I have to operate on the impressions, but for that I have to shut the door of all my senses which are giving continuous impulses from the outside world. And so to shut down that shutters, okay, of the senses which are going out along with the mind and taking the experience of external world should be cut down. Then only my mind will go inside. Otherwise, it is all the time, it is natural tendency of mind to get associated with the senses and take the experience of external world.
अँड द सब्जेक्ट्स ऑफ दॅट एक्सटर्नल, ज्याला आपण विषय म्हणतो. आणि म्हणून माझे पंचज्ञानेंद्रिय आणि त्या पंचज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, पंचज्ञानेंद्रिय माझी आहेत आणि त्याचे विषय आहेत. ते जे विषय आहेत ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत. आणि त्या विषयाचा उपभोग घेण्यासाठी माझ्याकडे पंचज्ञानेंद्रिय आहे. डोळ्याने मी बघतोय, जिभेने मी चव घेतोय, कानाने मी ऐकतोय, नाकाने मी वास घेतोय आणि त्वचेने मी स्पर्श करतोय. ही माझी 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, ही 5 ज्ञानेंद्रिय बाहेरच्या 5 विषयांमध्ये सतत संपर्कात आहेत आणि सतत तिथून नॉलेज घेत आहेत, त्याच्यातून आनंद घेत आहेत. आनंद मिळाला की मी त्याच्याबद्दलची अटॅचमेंट डेव्हलप करतो. अटॅचमेंट डेव्हलप करतो म्हणजे मी माझ्या थॉट प्रोसेसमध्ये डिझायर्स निर्माण करतो की परत परत तो आनंद मिळावा. किंवा जर का मला त्यापासून दुःख होत असेल तर मी माझ्या याच्यामध्ये तसे थॉट प्रोसेस निर्माण करतो की ही गोष्ट माझ्यापासून दूर जावी. आणि ही थॉट प्रोसेस इज रिलेटेड विथ द एक्सटर्नल वर्ल्ड, whereas your real consciousness or the pure consciousness or the Atman or the Brahman is residing inside. For that you have to turn yourself inside, then only it is possible. And that after turning inside, then with the help of meditational practices you can perceive that ultimate reality, and that is the whole purpose of Patanjali Yoga Sutra. And so the next limb is pratyahara. So what is that pratyahara? It means, it says in aphorism that swa vishaya asamprayoge chitta swarupa anukara eva indriyanam pratyahara. That means now not to allow sense organs to have contact with their respective objects, and as if leading them inward. The nature of chitta is pratyahara. So it is basically the withdrawal of senses from outside to inside. That is what is called as pratyahara. आता हे कसं साधायचं? प्रत्याहार तर ठीक आहे, आम्ही डेफिनेशन केली, पण म्हणून आमचा प्रत्याहार झाला का? कारण असं आहे की ह्यांचा जो नॅचरल टेंडन्सी आहे, सेन्सेस तर पूर्णपणे बाहेरच्यासाठी आहेत, त्याच्या मागे माइंड आहे ते पण बाहेरच्या. इट इज द नॅचरल टेंडन्सी ऑफ सेन्सेस अँड माइंड टू लुक आउटवर्ड and grab the knowledge of outside world and enjoy the outside world. And because of this continuous engagement with the outside world, we really do not get any experience of inside world, which is of very much importance as far as the spiritualism is concerned. कारण आम्हाला तिथपर्यंत त्या रियालिटीचा अनुभव येणार नाही जिथपर्यंत आम्ही आत डोकावत नाही. आणि म्हणून प्रत्याहार ही जी काही स्टेज आहे, ही स्टेज ऍक्च्युअल मेडिटेशनल प्रॅक्टिस आणि बहिरंग योग याला जोडणारा पूल आहे असं म्हणतात, की जेणेकरून तुमची बाहेरची धावणारी जी इंद्रिय आहेत आणि मन आहे ते आतमध्ये वळवायचं आहे. प्रति आहार इज अ प्रत्याहार. त्याचा नॉर्मल आहार जो आहे त्याच्या विरुद्ध आहार. आता तुम्ही आत बघा, आता तुम्ही आतल्या दिव्य दृष्टीने बघा, आतल्या दिव्य चक्षुनी ऐका, दिव्य कानानी ऐका, आतले नाद ऐका, आतला दिव्य गंध तुम्ही उपभोगा, की त्याच्यामध्ये जो ब्लिस आहे, त्याच्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंदाची एकदा तुम्हाला जर चटक लागली तर आपोआपच तुमची इंद्रिय बाहेर धावणार नाही. आणि बाहेर धावण्याची कमी करणं म्हणजे नुसतं सांगून होणार नाही. त्यांनी फक्त प्रत्याहाराची व्याख्या दिली आहे. आणि वन्स यू गेट द प्रत्याहार, व्हॉट इज द रिझल्ट? दॅट इन द सेकंड एफोरिझम ही इज टॉकिंग ततः परमावश्यति इंद्रियाणाम. That means from that pratyahar results the complete mastery over sense organs. म्हणजे काय याचा अर्थ, की आता समोर जरी त्या इंद्रियांचे विषय आले तरी देखील it has lost the capacity to enjoy that विषय. That is what is called as वैराग्य. की विषय समोर दिसला तरी देखील पहिले माझं मन आणि इंद्रिय
त्या विषयांच्या उपभोगासाठी धावत होते. आता विषय समोर तरी देखील माझी इंद्रिय केपेबल नाहीये तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी. आपला गंध घ्यायची गोडी लागली आहे आणि ती जी गोडी आहे ती बाहेरच्या विषयांपेक्षा प्रचंड असल्यामुळे नाव दे लूज दी कॅपॅसिटी टू एन्जॉय द एक्सटर्नल वर्ल्ड अँड दॅट इज एक्झॅक्टली द रिझल्ट ऑफ रिअल प्रत्याहार. मग प्रत्याहार म्हणजे काय आहे तर प्रत्याहार म्हणजे आमचे सेन्सेस जे बाहेर आहेत ते आता कसं असतं, मेडिटेशनला मी बसलो 24 तासातला 24 तास मी काही मेडिटेशन करत नाही, बरोबर आहे. मग 24 तास मी जर मेडिटेशन करत नाहीये, मी करतोय फक्त अर्धा पाऊण तास मेडिटेशन, मग बाकीच्या वेळेला मी बाहेरच्या जगातच वावरतोय की. मग बाहेरच्या जगात वावरतोय, माझी इंद्रिय चालू आहेत, माझं मन चालू आहे, बाहेरचे विषय पण चालू आहे, म्हणजे माझा कॉन्टॅक्ट येणार, माझं सगळं येणार. मग साधायचा कसा प्रत्याहार? कारण आम्ही बसणार फक्त मेडिटेशनला अर्धा ते पाऊण तास. आपण तुमचे बाकीचा वेळ जो तुम्ही घालवताय बाहेरच्या विश्वामध्ये तो कसा घालवताय याच्यावर तुम्हाला प्रत्याहार जमतोय की नाही हे महत्वाचं आहे. प्रत्याहार का जमत नाही आम्हाला? कारण की सदोदित आम्ही बाहेरच्या विषयांकडे आकर्षिले जात असतो आणि बाहेरच्या विषयांकडे आकर्षिले जातो, त्याच्याच बद्दल चिंतन असतं, त्याच्याच बद्दलचे विचार असतात, तोच एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्याच्याबद्दलच आमच्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते आणि हे राहत गाडगं सतत 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 चालू असतं आणि त्यामुळे आमचे विचार हे कायम बाहेर धावत असतात आणि म्हणून 24 तास आम्ही जे काही करतो त्याचा संकलित परिणाम म्हणजे जेव्हा आम्ही मेडिटेशनला बसतो त्यावेळेला आमचं मन एकाग्र होत नाही. कारण असं असतं की मेडिटेशनला बसलो, समोर काहीतरी एक विषय घेतला मी आणि डोळे जर बंद केले तर त्या विषयावर 2 सेकंद माझं फक्त चित्त केंद्रित होतं आणि नंतर परत माझं चित्त जे आहे, माझं जे मन आहे ते बाहेर धावायला सुरुवात करतं. कारण की उरलेले जे काही 23.5 तास आहेत ते 23.5 तास माझ्या मनाला फक्त बाहेरच्या विश्वाची सवय झालेली आहे. पण मग मी थांबवू शकतो का बाहेरच्या विश्वात वावरणं? मी नाही थांबवू शकत. मग मी जर नाही थांबवू शकलो तर प्रत्याहार साधायचा कसा? हा खूप मोठा विषय आहे, हा खूप महत्वाचा विषय आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तुमची लाईफस्टाईल कशी आहे याच्यावर ते अवलंबून असतं. काही लोकांना प्रत्याहारात म्हणजे तुम्ही साधनेला बसलात आणि डोळे मिटलेत की त्यांचं मन स्थिरच राहत नाही, कंटिन्युअस भटकत असतं. काही लोकांचं मन थोडा वेळाने का होईना पण स्थिर होतं. काही योगी जे असतात त्यांचं मन लगेचच स्थिर होतं. थोडक्यात असं आहे की कोणाला किती वेळाने हे होईल, एकाग्र मन होईल हे सांगता येत नाहीये. आणि मग अशी परिस्थिती होते की नक्की करायचं काय? तर ही जी काही तुम्ही साधना करता, अंतरंग साधना करता, ही अंतरंग साधना तुम्ही जे अर्धा पाऊण तास करता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जीवन कसं व्यतीत करता याच्यावर ते अवलंबून आहे. अगदी जर खरं सांगायचं तर. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो योग इज नॉट दी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस टू बी डन फॉर हाफ एन अवर और 45 मिनिट्स बट इट शुड बी अ लाईफस्टाईल. कारण शेवट जो पतंजल योगसूत्राचा इसेन्स आहे तो इसेन्स म्हणजे समाधी आहे आणि समाधीला जर जायचं असेल तर तुमची ही जी विचारधारा आहे ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे. ती विचारधारा जर बंद व्हायची असेल तर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल व्हायला पाहिजे. तिथपर्यंत होणार नाहीये. कसं असतं, खूप अडथळे असतात ह्या मेडिटेशन मध्ये, भरपूर अडथळे. पहिला अडथळा काय आहे तर पहिला अडथळा आपण एक साधं उदाहरण घेऊया. मेडिटेशन म्हणजे काय? लेट अस हॅव दिस मेडिटेशन मीन्स दी अवेअरनेस. एकदम सिंपल. अवेअरनेस, व्हॉट एव्हर यू डू विथ अवेअरनेस इज मेडिटेशन. म्हणजे तुम्ही समजा ब्रेथ अवेअरनेस केला, इट इज अ मेडिटेशन. ऍज लॉंग ऍज तुमचे विचार दुसऱ्या कुठेही जात नाहीयेत आणि फक्त एकाच गोष्टीवर तुमचा अवेअरनेस आहे, सो दॅट इज अ मेडिटेशन. मग तुम्ही पक्ष्यांची किलबिल ऐकत असाल आणि फक्त तो एकच विचार तुमच्या मनात असेल, दॅट इज अ मेडिटेशन. तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्र केलीत असेल
आणि दुसरा कुठचाही विचार नसेल, फक्त विचार माझे, मी श्वास घेतो, मी श्वास सोडतोय, मी श्वास घेतोय, मी श्वास, एवढं जर झालं तर इट इज अ मेडिटेशन. जिथपर्यंत तुमचा विषय जो आहे मेडिटेशनचा त्याच्यावरच तुमचं लक्ष, जाणीव आहे, बाकी कुठचेही विचार मनात येत नाहीयेत, अशी जी स्थिती आहे त्याला मेडिटेशन म्हणतात. पण मग असं जमतं का आम्हाला? असं जमत नाही. आता आपण ऑनलाईन हे सगळं लेक्चर आहे म्हणून, पण नॉर्मली मी पहिलीच सुरुवात करतो की लेट अस सिट फॉर 10 मिनिट्स. एक कुठचाही विषय घ्या तुम्ही, तुम्ही लागेल तर या लेक्चर नंतर तुम्ही प्रयोग करू शकता. बसा शांतपणे आणि विचार बदल, याच विचारावर मी माझं लक्ष केंद्रित करीन. इथे बरेचदा मला मेसेज येतोय की युअर इंटरनेट इज अनस्टेबल. सो कॅन एनीबडी कॅन टेल मी ऍक्च्युअली व्हॉट इज द प्रॉब्लेम, कॅन यू हिअर मी? कारण कंटिन्युअस इथे मला मेसेज येतोय की युअर इंटरनेट इज अनस्टेबल. सो कॅन एव्हरीबडी हिअर मी? I really do not know. Can you type me? Can you type on this screen so that I will come to know whether you are listening me or not? Anyway, तर थोडक्यात सांगायचं असं की मी जेव्हा हे वर्कशॉप घेतो त्यावेळेला मी पहिले लोकांना सांगतो 10 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा, डोळे मिटा आणि कुठचाही एक विषय घ्या, कुठचाही आयडल घ्या, कुठचाही विचार घ्या, कुठची भावना घ्या आणि लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन दिस फॉर 10 मिनिट्स. एकच विचार. ते 10 मिनिटं झाल्यावर मी माझा फक्त पहिला प्रश्न हे असतो, तुम्ही लागेल तर आज ट्राय करा, आपण उद्या त्याच्यावर चर्चा करूया. एक तरी त्यातला माणूस असा असतो का की 10च्या 10 मिनिटं मी फक्त एका विचारावर होतो, किंबहुना काही सेकंद त्या विचारावर असतात आणि नंतर आमचं मन जे आहे ना ते इतकं मस्त भरकटत असतं सगळीकडे, अमेरिका, रशिया सगळीकडे फिरून येत होते आणि मग कुठेतरी आम्हाला वाटतं अरे असं कसं झालं, मग परत आम्ही त्या विषयावर येतो, परत एक 2-4 सेकंद राहतो आणि 2-4 सेकंद राहिल्यानंतर मग काय लिहिलंय, कैलास सोनमनकर इज कनेक्टिंग. हा, मध्ये मध्ये थोडा आवाज डिस्टर्ब होतोय सर, इंटरनेट अनस्टेबल आहे. हॅलो, म्हणजे आवाज येत नाही का कोणाला? हॅलो, इंटरनेट अनस्टेबल होत आहे, इंटरनेट अनस्टेबल होत आहे, त्याच्यामुळे डिस्टर्ब होतोय मध्ये मध्ये आवाज तुमचा. हो का? म्हणजे नीट ऐकू येत नाही का? मध्ये मध्ये हे होत आहे, 1-2 वाक्य मिस होत आहेत. अरे बापरे, हो का? बर बर. हा, मग बदलू की काय मी जागा माझी, काय करू? नाही नाही नाही, फक्त ते तिथं काही डिस्टर्बन्स असेल तर ते थोडं हे करा, डिस्टर्बन्स असेल तर त्या ठिकाणी. इथे काहीही डिस्टर्बन्स नाहीये खरा. त्याला ठीक आहे, ईश्वर इच्छा समजू आणि आपण चालू ठेवू. हो 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 हो. इथे इंटरनेट येत नाही का रे? इथे लावलेलं आहे, क्लिअर येत आहे एकदम. कुठे? इकडे लावलाय ना? हा, मग इथे कारण कंटिन्युअस मेसेज येत आहेत मला. इकडे बाहेरच्या खोलीत लावलाय तर ते म्हणतात की क्लिअर येत आहे म्हणून. मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ लागले. ओके सर, ओके, कंटिन्यू. ओके, तर बेसिकली प्रॉब्लेम असा असतो की म्हणून त्यावेळेला मग 10 मिनिटात आपल्याला कळतं की नक्की काय प्रॉब्लेम झाले. मग त्याचं कारण असं असतं की पहिली महत्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही बसतो त्यावेळेला आमचे अनंत विचार, हे बाहेरचे जे 23.5 तास आम्ही काम करत असतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या मनाला जे हे लावलेलं असतं ना सवय, त्या सवयीमुळे अनंत विचार येत असतात आमच्या मनामध्ये आणि ते विचार सुद्धा नुसते येत नाहीत, तर त्या विचारावर आम्ही लगेच झडप घालतो. सी, द मेडिटेशन is a technique where you have to develop the sakshi bhav, the attitude of witnessing. You have to develop the sakshi bhav, you have to develop the attitude of witnessing. आणि ती आम्हाला नसते. आम्ही डोळे मिटले, डोळे मिटल्यानंतर एखादा विचार आला काहीतरी बाहेरचा आणि तो जो असतो तो पंच विषयांचाच असतो, कळलं की नाही? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा विचार असतो. तो विचार आल्याबरोबर आम्ही लगेच त्याला अटॅच होतो, बिकॉज वी डू नॉट हॅव प्रॅक्टिस ऑफ सीइंग इट ऍज अ न्यूट्रल पर्सन. आणि मग तो विचार आला की आम्ही त्या विचाराच्या मागे लागतो, मग त्या विचारातून 100 विचार निघतात आणि आम्ही भरकटत जातो. आणि मग केव्हा तरी आम्हाला 10 मिनिटांनी लक्षात येतं की अरे मी तर ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला गेलो होतो. हे का होतं त्याचं कारण
असं ही काही जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये आम्ही सतत फक्त बाहेरच्याच विषयांचा विचार करत असतो आणि बाहेरचेच विषयांचं सेवन करत असतो. आणि म्हणून एका याच्यात सांगितलं, विषयाच्या सेवनात शांती नाही मिळाली कधी कुणा, हे न जाणता विषयासाठी धडपड विषयाचं सेवन करत असतो आम्ही कायम. आणि त्यामुळे सुद्धा बाहेरच्या शब्दस्पर्श रूप म्हणजे फार उच्च विचार नसतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आमची जिथपर्यंत जीवनशैली बदलत नाही, जिथपर्यंत आम्ही ध्यानामध्ये साक्षीभाव निर्माण करत नाही, जिथपर्यंत आमची ध्यानाची जी एक्सपेक्टेशन आहे, कारण काही वेळेला असं असतं की एक्सपेक्टेशन एवढी जबरदस्त असतात आमची, की मी आता ध्यान केलं ना म्हणजे झालं, आता मला साक्षात्कारच व्हायला पाहिजे 10 मिनिटाच्या ध्यानाने. लक्षात घ्या, अशा काहीतरी विचित्र एक्सपेक्टेशन असतात. माझं मन शांतच व्हायला पाहिजे, माझ्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. तुझ्यामध्ये आमूलाग्र बदल होणार नाही जिथपर्यंत तू 23.5 तास तुझी जीवनशैली बदलत नाहीस. कारण 23.5 तासातले सगळी जी काही तुमची इम्प्रेशन्स आहेत, जे काही संस्कार आहेत, ते संस्कार तुमचे ह्याच्यावर आहेत. आणि हे संस्कार फक्त पंच ज्ञानेंद्रियांनी जी पंच विषयाबद्दल आम्ही हे घेतोय त्याच्याबद्दलचे आहेत. सदोदित विचार आमचे तेच आहेत पंचविषयाचे, शब्द स्पर्श रूप रस गंध. याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये उदात्त विचार नाहीये. कधीतरी राष्ट्रप्रेम, कधीतरी देवभक्ती, कधीतरी निस्वार्थ बुद्धीने सेवा करणं, हे विचार आमच्या मनात नाहीयेत. तर 23 तास आमच्या मनामध्ये फक्त उपभोग. कुठला उपभोग? तर पंचविषयांचा उपभोग. हे असल्यामुळे त्याचीच इम्प्रेशन्स आणि त्याचेच विचार सदोदित आमच्या मनात असतात. आणि हा जो मोठा अडथळा आहे, ह्या अडथळ्याला पायबंद घालणं म्हणजे प्रत्याहार, प्रतिआहार. बाहेरच्या विश्वातून माझं कट करणं, ह्याला प्रत्याहार म्हणतात. आणि मग हा प्रत्याहार जो असतो तो 2-3 प्रकारांनी होतो. आणि आम्ही जी काही साधना करतो ही आम्ही मेडिटेशनल, वी आर नॉट डुईंग मेडिटेशनल प्रॅक्टिसेस, वी आर ट्रेनिंग आवर माइंड फॉर मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. जे काही तुम्ही करत असाल, मग तुम्ही त्राटक करत असाल, तुम्ही आनापानसती करत असाल, तुम्ही अजून काही करत असाल, कळलं की नाही, तुम्ही सोहम जप करत असाल, काहीही करत असाल, मंत्र साधना करत असाल, all these practices are the preparatory practices for actual meditation, which is धारणा ध्यान समाधी. तो आपण विषय घेऊच या की नक्की पतंजली मुनींना धारणा ध्यान समाधी म्हणजे काय म्हणायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आम्ही जी जी काही आता साधना करतोय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द ऍडव्हान्स योगीज, they are really doing this dharana dhyan samadhi, but for a common people when we are saying that मी मेडिटेशन रोज करतो, तू मेडिटेशन नाही करत, तू मेडिटेशनची तयारी करतोस असं म्हणतो. आणि मग मेडिटेशनची तयारी कशी करतो? पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही साक्षीभावात निर्माण करतो. कसं असतं की द माइंड इज नॉट डिस्टर्ब, इट इज स्पॉन्टेनियसली ब्लिसफुल. कसं असतं की माइंड जर का डिस्टर्ब नसेल ना, शांत असेल, तर इट इज ऑलवेज ब्लिसफुल. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा केव्हा मन शांत होतं, ऑटोमॅटिक तुम्हाला आनंदाची निर्मिती होते. इट मॅनिफेस्ट इन द फॉर्म ऑफ ब्लिस. सो माइंड बाय इटसेल्फ वेन नॉट डिस्टर्ब इट इज ब्लिसफुल. ओके. आता कसं असतं की जस्ट लाईक आता वॉटर, तुम्ही समजा एका जार मध्ये गढूळ पाणी घेतलं आणि ते जार मध्ये ओतलं आणि तुम्ही तसंच ठेवून दिलं, तर थोड्या वेळाने हळूहळू हळूहळू हे सगळे पार्टिकल्स खाली बसतात आणि वरचा पोर्शन तुम्हाला पाण्याचा जो नितळ स्वच्छ ट्रान्सपरंट असतो, बिकॉज वॉटर बाय इटसेल्फ इज व्हेरी क्लिअर अँड ट्रान्सपरंट. ओके. पण ते जर का ढवळून निघालं तर इट इज कंटामिनेटेड विथ ऑल द इम्प्युरिटीज अँड इट लुजेस इट क्वालिटी ऑफ ट्रान्सपरन्सी, द क्लॅरिटी अँड एव्हरीथिंग. जेव्हा तुम्ही त्या जार मध्ये पाणी ठेवता आणि शांत ठेवता, आता तुम्ही सांगा की ते पार्टिकल्स खाली जात आहेत, त्यातल्या एखाद्या पार्टिकलला परत तुम्ही डिस्टर्ब केलं, वर आलं की तो पार्टिकल परत वर येतो. बरोबर आहे ना? सो डोंट डिस्टर्ब, लेट अलाउ देम टू सेटल डाऊन. ते सेटल डाऊन झाले की वरचा पोर्शन तुम्हाला दिसणार आहे पाण्याचा, की जो क्लिअर आहे. कळलं की नाही? पण याचा अर्थ तुम्हाला समाधी प्राप्त झाली का? नाही, कारण त्याच्या तळाशी सगळं बसलेलं आहे, ते म्हणजे चित्त आहे. लक्षात घ्या, त्या चित्तामध्ये त्या सगळ्या वासना आहेत
जसा वरचं क्लिअर दिसलाय तुम्हाला, सो दॅट इज द स्टेज ऑफ प्रत्याहार. ओके, आता त्याच्यानंतर ह्या इम्प्युरिटीज काढायच्या आहेत तुम्हाला चित्तातून. त्याच्यासाठी मेडिटेशनल प्रॅक्टिस आहे, त्याच्यासाठी धारणा ध्यान समाधी आहे. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से. त्यामुळे ते जे वरचा क्लिअर पोर्शन आहे, तो क्लिअर पोर्शन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया म्हणजे प्रत्याहार आहे. ते पहिले क्लिअर करा, माइंड क्लिअर करा. वरचा थर जो ह्याचा आहे तळ्याचा, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, तो ती इम्प्युरिटीज काढून टाका, त्याचं मन शांत करा, तर तुम्हाला खालचं दिसणार आहे, तिथपर्यंत नाही. आणि त्याच्या खाली त्या तळागाळाच्या मागे, तुमच्या चित्ताच्या मागे ते रियालिटी आहे. मग ती चित्तातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, तुमच्या ज्या वासना आहेत, अनंत जन्माच्या वासना आहेत, त्या वासना काढण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे धारणा ध्यान समाधी आहे. आणि या सगळ्या वासना खाली जाऊन क्लिअर चित्त ठेवण्याची जी साधना आहे ती केव्हा होईल, जेव्हा तुमचे बाहेरची डिस्टर्बन्सेस आज जे येत आहेत ते थांबतील, तेव्हा तेव्हा तुमचं ते क्लिअर वॉटर असणार आहे, तेव्हा तुमचं ते क्लिअर अनडिस्टर्ब माइंड असणार आहे, which is ready for now taking out the impurities which are settled down at the bottom. आणि त्याच्यासाठी साधना करायची आहे. परंतु आम्ही करतो काय, की आम्ही ध्यानाला बसलो की ध्यान विषय सुटल्यावर दुसरा विषय आला की आम्ही त्या विषयाला धरतो. सी, यू हॅव टू डेव्हलप द साक्षी भाव. तो विचार आला तर येऊ देतो, येईल आणि जाईल बाहेर, येईल आणि जाईल बाहेर. आणि हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय बाहेरचे ह्याचे शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि त्यामुळे सुरुवातच जी तुम्हाला करायची आहे ती ह्याच्यासाठीच करायची आहे तुम्हाला सुरुवात, की त्याच्यात अडकायचं नाहीये. व्हॉट एव्हर द थॉट्स आर कमिंग, लेट इट कम. डोंट गिव्ह एनी इम्पॉर्टन्स टू इट. डोंट अप्लाय एनी लाईक्स डिसलाईक्स टू इट. सो इट विल कम अँड इट विल गो. जस्ट लुक ॲट इट ॲज ए साक्षी भाव. साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचं आहे. ते चांगले असतील, वाईट असतील, काय वाटेल ते असतील, लेट इट गो अवे. हे पहिले जे आहेत विषय, ह्याच्याबद्दलच मी बोलतोय. शब्द स्पर्श रूप रस गंध. कसं असतं की जेव्हा मी वेकफुल स्टेट मध्ये असतो त्यावेळेला हे तर विषय माझ्या समोरच असतात, मनही समोर असतं, बरोबर आहे. आता चित्त मनामध्ये वेकफुल स्टेटमध्ये, जागृतावस्थेमध्ये हे तर समोर दिसतच असतात, त्यामुळे मला प्रत्याहार साधताच येणार नाही. आणि त्यामुळे प्रत्याहाराची पहिली स्टेज अशी असते की तुम्ही डोळे मिटून घ्या, की जेणेकरून डोळ्यांनी काही दिसणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर सकाळच्या प्रहरी उठा, की जेणेकरून बाहेरचे आवाज वगैरे तुम्हाला त्रास देणार नाही, बरोबर आहे की नाही. हे सगळे विषय जे आहेत, हे सगळे विषय पहिले बंद करा. म्हणजेच ग्रॉस लेवलला पहिले प्रत्याहार साधायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी खरं सांगायचं तर षण्मुखी मुद्रा आमच्या हठयोगात सांगितलेली आहे, की जेणेकरून तुम्ही हे सगळं कम्प्लीट बंद करा. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज षण्मुखी मुद्रा. आणि नंतर मग ट्राय टू सी इनसाइड. ही एक प्रकारची प्रॅक्टिस आहे, ज्याला नादानुसंधान म्हणतात. नादानुसंधानात षण्मुखी मुद्रा सांगितलेली आहे, की षण्मुखी मुद्रा करून आतमधले नाद ऐकायचा प्रयत्न करा, आतमधला दिव्य प्रकाश बघायचा प्रयत्न करा, आतमधला दिव्य वास घ्यायचा प्रयत्न करा, दिव्य गंधाचा बघा प्रयत्न करू. म्हणून षण्मुखी मुद्रा करा. परंतु पुढची महत्वाची गोष्ट अशी असते की हे सगळं मी केलं, त्यामुळे बाहेरचे इम्पल्सेस माझ्या आत येत नाहीयेत, पण आत ऑलरेडी जे संस्कार आहेत त्याचं काय करायचं, कळलं की नाही. ते सुद्धा दे आर रिलेटेड विथ शब्द स्पर्श रूप रसगंध. कारण की सतत मी त्याच हे करत असतो ना, विचार करत असतो, त्यामुळे ते पण विचार घालवायला पाहिजे. ते विचार घालवण्यासाठी म्हणून आम्हाला मेडिटेशनल प्रॅक्टिसेस आहेत. मग कुठच्या मेडिटेशनल प्रॅक्टिस, देर आर एन नंबर ऑफ मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. म्हणजे ह्या ज्या तुम्ही करताय, मग त्याला मंत्र साधना आहे, त्याला त्राटक आहे, त्याला चक्र मेडिटेशन आहे, त्याला विपश्यना मेडिटेशन आहे, डायनॅमिक मेडिटेशन आहे, झेन मेडिटेशन आहे, आनापानसती आहे, किंवा नादानुसंधान आहे. ऑल दीज आर द प्रॅक्टिसेस विच मेक युअर चित्त केपेबल ऑफ गोईंग फॉर धारणा ध्यान समाधी. कशी साधना करायची, कारण साधना पतंजली मुनींनी कुठेही साधना सांगितलेली नाही. तर पहिली महत्वाची गोष्ट मी म्हटलं तसं, की अनंत थॉट्स जे असतात ह्या पंच विषयांचे, हे कमी करायला पाहिजे. पहिले तर
पहिले तुमचे नंबर ऑफ थॉट शुड बी मिनिमाइज. सेकंडली द क्वालिटी ऑफ थॉट शुड बी इन्क्रीज. अँड थर्डली व्हॉट एव्हर द थॉट्स आर देअर इट शुड बी चॅनलाइज. आणि म्हणून मग तुमची लाईफस्टाईल कशी पाहिजे, तर लाईफस्टाईल हे सगळं करण्यासाठी आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी सांगितलंय की ते जे मिळवायचं असेल तर तुमची जास्तीत जास्त सेल्फलेस सर्व्हिसेस कर्मयोग करा, की जेणेकरून तुमचं जे नंबर ऑफ थॉट्स आहेत, द क्वांटिटी ऑफ थॉट्स विल बी रिड्यूस बिकॉज ऑफ द कर्मयोग. काही वेळ कर्मयोग करा तुमचा, तुमचे बाकीचे ऑफिस मधले उद्योग असतील त्याच्यात सुद्धा कर्मयोग सतत जवळ ठेवा. काही वेळेला त्यानंतर मग तुम्ही भक्तियोगाची साधना करा. भक्तियोगाच्या साधनेमुळे तुमची क्वालिटी जी आहे थॉट्सची ती इम्प्रूव्ह होईल. ही प्रेमामुळे, भगवंताच्या प्रेमामुळे तुमचे थॉट क्वालिटी विल इन्क्रीज. आणि ज्ञानयोग काहीतरी वाचा, कॉन्टेम्प्लेट करा, कंटिन्युअस मनामध्ये एक विचार ठेवा की अल्टिमेट रियालिटी जी आहे तीच परवेडिंग एव्हरीथिंग. हे सगळं जे हा विचार ठेवा आणि आय वॉन्ट टू गो देअर हा एक विचार केला. एव्हरीथिंग इज इम्परमनंट इन दिस युनिवर्स. द ओनली परमनंट थिंग इज दॅट ब्रह्मन, इज दॅट अल्टिमेट गॉड. तो परमात्मा आहे. हा विचार सतत मनात ठेवा. ज्ञानयोगाचाही अभ्यास करा की जेणेकरून तुमच्या हे जे काही थॉट्स आहेत याला दिशा मिळेल. आणि म्हणून दिशा मिळण्याचं जे काम आहे ते दिशा मिळण्याचं काम ज्ञानयोगाने होतं. क्वालिटी थॉटची क्वालिटी सुधारण्याचं जे काम आहे ते भक्तियोगाने करता येतं. आणि नंबर ऑफ थॉट्स कमी करणं हे तुमच्या कर्मयोगाने करता येतं. आणि म्हणून दिवसभराच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये कुठेतरी भक्तियोग असू दे, कुठेतरी ज्ञानयोग असू दे आणि कुठेतरी कर्मयोग असू दे, हे आमच्या ऋषीमुनींनी सांगितलंय. कशासाठी? की जेणेकरून जी प्रचंड पंच विषयांचे जे विषय आहेत त्याच्यापेक्षा वेगळे आणि उदात्त विचार आमच्या मनामध्ये येतील, की त्या उदात्त विचारांमुळे माझं मन शांत होईल. नाही तर आता फक्त वासनायुक्त विचार आहेत माझ्या मनामध्ये आणि त्या वासना सगळ्या ज्या आहेत त्या भौतिक जगताच्या आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध, की ज्याच्यामुळे सतत माझं जे चित्त आहे ते डिस्टर्ब आहे, ते कुठे शांतच नाहीये. पण जर का मी कर्मयोगाचा अभ्यास केला 24 तासात, जर का मी भक्तियोगाचा अभ्यास केला, जर का मी ज्ञानयोगाचा अभ्यास केला, तर माझे हे विचार आहेत हे विचार कमी पण होतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याची क्वालिटी पण वाढेल आणि त्याला दिशा पण मिळेल, की जेणेकरून मी पुढच्या ज्या साधना आहेत, अंतरंग साधना, ह्याला मी तयार होईल. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथे, की आपल्याला जिथपर्यंत हे साधता येत नाही. आणि म्हणून काही लोक म्हणतात की अहो मी रोज करतो साधना पण काही उपयोग होत नाही, लगेचच हे होतं. बरोबर आहे ना? कारण देर इज नो सिंक्रोनायझेशन ऑफ युअर अल्टिमेट गोल अँड युअर डीड्स. तुझी 23 तासाची जी काही कर्म आहेत त्या कर्माचा आणि तुझा जो उद्देश आहे त्याचा संबंधच नाही. देर इज ऍब्सोल्युटली नो सिंक्रोनायझेशन. तो जर नसेल तर तुला कसं काय जमणार आहे? देर हॅज टू बी सिंक्रोनायझेशन. आणि म्हणून योग शुड बी अ लाईफस्टाईल. ही प्रॅक्टिस नाहीये. 1 तास प्रॅक्टिस करणं म्हणजे योग नाही. इट शुड बी युअर लाईफस्टाईल. तुमची जीवनशैली असली पाहिजे. योग म्हणजे जीवनशैली असली पाहिजे. सदोदित माझ्या मनामध्ये त्या अल्टिमेट याचाच विचार व्हायला पाहिजे. सदोदित माझ्या हातून जी कर्म होणार आहेत ती उदात्तच व्हायला पाहिजे. सदोदित माझ्यामध्ये त्या भगवंताबद्दलचा आणि इतर सृष्टीबद्दल प्रेमच निर्माण व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीचे माझी, कारण ऍक्शन मी थांबवू शकत नाही. 23 तास मी काय बंद खोलीत राहू शकत नाही. मला बाहेर फिरायचंच आहे, बाहेर विषय आहे. परंतु ते विषयांबद्दलची आसक्तीपेक्षा माझी आसक्ती जर का कर्मयोगात, भक्तियोगात, ज्ञानयोगात गेली तर इकडची आसक्ती कमी होते, इकडचे थॉट्स कमी होतात, इकडचे विचार कमी होतात आणि ते विचार इकडचे यायला लागतात, की जे उदात्त आहे, की जे माझ्या मेडिटेशनल प्रॅक्टिसला साधक बाधक आहे. आणि म्हणून तुमची जीवनशैली बदलणं हे खूप महत्वाचं आहे. जिथपर्यंत तुमची जीवनशैली बदलणार नाही तुम्ही प्रत्याहारच साधू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रत्याहार साधला नाही तर तुम्हाला पुढची जी काही मेडिटेशनल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळूच शकणार नाहीये. आणि म्हणून प्रत्याहार हा जो दुवा आहे हा दुवा बहिरंग योग आणि अंतरंग योगना जोडणारा आहे. याचं कारण असं आहे की तुमचं डेली लाईफस्टाईल कशी आहे याच्याशी पण तो कनेक्टेड आहे.
आणि ती लाईफस्टाईल बदलून अंतरंग साधनेसाठी मन तयार करण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी प्रॅक्टिसेस करायला पाहिजेत, विच आर कंड्युसिव्ह टू द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. आणि म्हणून ती अंतरंग साधना पण आहे आणि ती बहिरंग साधना पण आहे, कारण तुमची जीवनशैली तुम्हाला बदलायची आहे. तुमचे बाहेरचे विचार जे आहेत शब्द स्पर्श रूप रस गंधाचे, त्याच्याऐवजी अजून उदात्त विचार तुमच्या मनात यायला पाहिजेत. त्या भगवंताचे विचार यायला पाहिजेत. त्या भगवंताची सेवा करायची. तो भगवंत म्हणजे दुसरंच काय, जनता जनार्दन आहे. आणि जनता जनार्दनाची सेवा करायची, निष्काम कर्मयोग करायचा. म्हणून तर गीतेमध्ये या सगळ्याचा उहापोह केलेला आहे. कारण तुमची जीवनशैलीच बदलायला पाहिजे. ती जीवनशैली जर का बदलली नाही तर तुम्ही पुढच्या जे अंतरंग साधन आहे त्या अंतरंग साधनेत जाऊच शकणार नाही आहात तुम्ही. आणि म्हणून 24 तासात कुठेतरी तुमचा कर्मयोग व्हायला पाहिजे, कुठेतरी तुमचा भक्तियोग व्हायला पाहिजे, कुठेतरी तुमचा ज्ञानयोग व्हायला पाहिजे. त्याशिवाय तुमची ही जी साधना आहे ही साधना फलित होणार नाही. आणि म्हणून प्रत्याहार हे अतिशय महत्वाचं अंग आहे की जे बहिरंग योग आणि अंतरंग योग जोडणारा जो दुवा म्हटला आहे, जो पूल म्हटलेला आहे, तो या दृष्टीने म्हटलेला आहे की एकीकडे तुम्हाला बाह्य जगतामध्ये वावरताना तुम्ही कशा पद्धतीने तुमची जीवनशैली डेव्हलप केली पाहिजे हे प्रत्याहार सांगतो. आणि दुसरीकडे तुमचे हे विचार वगैरे जे आहेत याला थोडीशी दिशा देण्यासाठी तुम्हाला जी साधना करायची आहे की जेणेकरून तुम्ही धारणा ध्यान समाधीला तयार व्हाल, ते एकीकडे सांगतो. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा असा असतो की ही साधना जी आहे, जीवनशैली तर बदलायलाच पाहिजे. तुम्हाला एकदम नाही बदलणार आहे ती हळूहळू बदलायला पाहिजे. हळूहळू बदलून तुम्ही जेव्हा येता त्यावेळेला मग करायचं काय, तर मग त्याची साधना काय करायची. एक तर जीवनशैली म्हणजे उरलेले 23.5 तास आहेत ते तुमची जी जीवनशैली आहे ती अशा पद्धतीने पाहिजे विच शुड बी कंड्युसिव्ह टू द मेडिटेशनल प्रॅक्टिस. कारण त्याशिवाय तुम्हाला होऊच शकणार नाही. देअर शुड बी अ सिंक्रोनायझेशन बिटवीन युअर गोल अँड युअर ऍक्शन्स. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की मनाला आतमध्ये घेऊन जायला जी साधना करायची आहे ती तुम्ही करू शकता. मग रोज तुम्ही घरी आल्यानंतर जी पाऊण तास साधना करणार आहात ती साधना करताना तुम्हाला समोर देव ठेवा, कुठला तरी मूर्ती ठेवा, त्याच्यावर तुम्ही साधना करा आणि बघा तुम्ही किंवा तुमचं मन हळूहळू आत येत आहे का, त्यातला आनंद तुम्हाला मिळतोय का. हा प्रत्याहाराचा सगळा जो प्रकार आहे याच्यासाठी वेगवेगळे विचार त्यांनी सांगितलेले आहेत प्रत्याहाराचे. आणि मग परिस्थिती अशी येते की एकदा का तुम्हाला याची गोडी लागली की मग ते विषय जरी समोर असले तुमच्या तरी देखील तुम्ही त्याच्याकडे धावत नाही जात, तिथे वाहवत नाही जात तुम्ही. तर तुमचा विचार पक्का असतो की नाही मला या दिशेने जायचंय. त्यामुळे मी सो ॲज इफ दीज सेन्सेस लूज देअर ॲबिलिटी to experience, to enjoy the external world, because now it has decided to go inside and find out the truth which is there inside me, and that truth is the real bliss, real goal of your life. कारण आतमध्ये तो आनंद आहे. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की साधना का करायची, आध्यात्मिक साधना करायची कशाला, मी आठवत असेल तुम्हाला तर पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय की प्रत्येक जण त्या आनंदाच्या मागे आहे. आणि तोही आनंद साधा नाही तर शाश्वत आनंदाच्या मागे आहे. तो शाश्वत आनंद या शब्द स्पर्श रूप रस गंधमध्ये नाही मिळणार आहे, बिकॉज एव्हरीथिंग इज मोमेंटरी आउटसाइड. तो शाश्वत आनंद आतमध्ये आहे. तर तो आतमध्ये असलेल्या आनंदाच्या त्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स कुठची आहेत, तर इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे देह आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. या 3 गोष्टी आहेत. मग ह्या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे तो आहे, पण उपयोग या 3 गोष्टींचा करायचा आहे. आणि म्हणून या देहाने मला जे काही करायचं आहे ते कर्मयोग करायचं आहे की जेणेकरून माझं शरीर शुद्ध होईल. या मनाने मला काय करायचं आहे तर भक्तियोग करायचा आहे की जेणेकरून माझ्या भावना आणि विचार जे आहेत ते शुद्ध होतील. आणि माझ्या बुद्धीने मला स्वाध्याय करायचा आहे, ज्ञानयोग करायचा आहे की जेणेकरून माझी दिशा जीवनाची ही पक्की होईल, या विचारांची जी दिशा आहे ती पक्की होईल. आणि म्हणून ही 3 इन्स्ट्रुमेंट्स मला ह्याच्यासाठी वापरायची आहेत. ती इन्स्ट्रुमेंट शुद्ध करत 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 जेव्हा मी जाईन
त्यावेळेला मी ह्या तिन्ही साधनेच्या पलीकडे असलेलं जे चैतन्य तत्व आहे तिथे पोहोचीन, तिथपर्यंत पोहोचणार नाही. पण जर का मी इफ आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ बॉडी ओनली, देन आय विल बी टोटली एनग्रॉस इन द बॉडीली ऍक्टिव्हिटीज. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्यातच मी वावरणार आहे. माय माइंड कॅनॉट बी प्युरिफाईड बिकॉज ऑल द टाइम द थॉट्स आर ऑफ दिस वर्ल्डली लाईफ. My intellect will think in a different way, how to grab this external world, how to enjoy this external world. So the analysis will be totally different. It is a outward extrovert analysis होईल, एक्स्ट्रोवर्ट भावना होतील आणि एक्स्ट्रोवर्ट ऍक्शन्स होतील. तिन्ही गोष्टी माझ्या एक्स्ट्रोवर्ट होतील. माझे सगळे जे काही ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन्स टू ग्रॅब दिस एक्सटर्नल वर्ल्ड अँड एन्जॉय दिस एक्सटर्नल वर्ल्ड. माझ्या सगळ्या ज्या भावना आहेत, माझे विचार आहेत किंवा माझ्या इच्छा आकांक्षा आहेत, या सगळ्या त्या रिलेटेड असतील आणि माझं अनालिसिस सुद्धा त्याच भोवती फिरेल. ती अनालिसिस भौतिक स्तरावर आणि अनालिसिस आध्यात्मिक स्तरावर यात खूप फरक आहे. मला अनालिसिस पॉवर आहे, मी ती कुठे वापरायची हा माझा फ्रीडम आहे. आणि म्हणून प्रत्याहाराची साधना करायची म्हणजे एक तर तुमची जीवनशैली बदलायची, तरच तुमची जी इंद्रिय आहेत ती बहिर्मुखतेतून अंतर्मुख होणार आहे, तिथपर्यंत होणार नाहीये. आणि दुसरं महत्वाची गोष्ट की रोज साधना करताना अशा पद्धतीने करायची की तुमचा साक्षीभाव जागृत व्हायला पाहिजे आणि तुम्ही आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, एकाग्र व्हायचा हळूहळू प्रयत्न करायला पाहिजे. धारणेची व्याख्या काय माहितीये का? देशबंध चित्तस्य धारणा. म्हणजे एक विषय घेतल्यानंतर फक्त त्या विषयाचे 100 विचार माझ्या मनात फिरले पाहिजे, ती धारणा आहे. ध्यान नाहीये ते, ती धारणा आहे. जे काही विचार असतील, एव्हरी थॉट हॅज गॉट सम कनेक्शन विथ द ऑब्जेक्ट ऑफ माय मेडिटेशन. आज आम्ही जर का मेडिटेशनला म्हणून बसलो तर समजा मी रामाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि रामाची मूर्ती ठेवल्यानंतर मी त्याच्यावर ध्यान करायला लागलोय, तर राम सोडून अनंत विचार येतात माझ्या मनात. अरे मग मला आता तिकडे रात्री काय जेवायचे करताय, त्याचा काही रामाच्या मूर्तीशी संबंध नाहीये, बरोबर आहे की नाही? अरे माझ्या ऑफिसमध्ये काय चाललेलं असेल, ते काम मला अजून मिळायचं आहे, ते मिळालं कसं नाही, अरे ह्याची फी येणार असेल, याचा कुठेही त्या रामाशी संबंध नाहीये. सो यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर धारणा. धारणा म्हणजे तुमची पोझिशन अशी व्हायला पाहिजे की एक विषय घेतल्यानंतर धारणेसाठी फक्त त्याचेच विचार मनात घुमले पाहिजे. तर आम्ही आहोत का? स्वतःचा विचार करा तुम्ही की आम्ही खरंच त्या धारणेच्या लायकीचे आहोत का? आम्ही 10 मिनिटं बसू नाही शकत, तर आम्ही 2-2 तास कसे काय बसणार मेडिटेशनला? सी द मेडिटेशनल प्रॅक्टिस इन्क्लूड्स धारणा, ध्यान, समाधी. दीज आर ऑल द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. ऑल 3 टुगेदर इज कॉल्ड द मेडिटेशनल प्रॅक्टिस. पण आम्ही मेडिटेशनल प्रॅक्टिस साठी तयार आहोत का? Whether we are eligible for that. To make ourselves eligible, you have to have mastery over the pratyahara. And to have the mastery over pratyahara, your lifestyle should be changed. It should be congenial to the meditational practices. And at the same time, when you are seeking for meditation, you have to practice the pratyahara only. And then the stage will come after 1 or 2 years that now your mind is not wandering anywhere, but if you are choosing one object of meditation, then all the thoughts are related to that object only. तिथून मग ध्यानात जातो आणि त्या ध्यानातून मग समाधीत जातो. तर समाधी, ध्यान आणि समाधी या गोष्टी करायच्या नाहीये, या होणार आहेत. परंतु धारणा आणि प्रत्याहार इथे तुम्हाला मेहनत घ्यायची. त्यापैकी प्रत्याहाराची मेहनत ग्रॉस लेवलला आहे, तुमच्या पंच ज्ञानेंद्रिय ह्याच्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला मनाला पण अवलंबून आहे. सो इट इज कनेक्टेड विथ युअर फिजिकल सेन्सेस, इट इज कनेक्टेड विथ युअर माइंड अँड इंटेलेक्ट. आणि म्हणून तो मधला दुवा आहे आणि म्हणून तो ब्रिज आहे. अंतरंग आणि बहिरंग साधनेला जोडणारा ब्रिज म्हणतात तो हा आहे की इट इन्व्हॉल्व्स युअर फिजिकल बॉडी ऑल्सो. बहिरंग योगामध्ये फिजिकल बॉडीलाच इन्व्हॉल्व केलेला आहे. यम नियमामध्ये फिजिकल आहे सगळं,
आसन फिजिकल आहे, प्राणायाम फिजिकल आहे, श्वासावर आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बहिरंग साधना. आणि अंतरंग साधना, धारणा ध्यान समाधी, इट हॅज ऍब्सोल्युटली विथ युअर चित्त. टू कल्चर दिस चित्त इज द साधना ऑफ dharana dhyan samadhi. Not only culturing, but you have to penetrate into it and go beyond your chitta. कारण चित्त जे आहे, it is full of vasanas, but they are unmanifested. The manifested form of vasanas is your thought, and still manifested form of thought is your action. लक्षात आलंय? आणि हे जी थॉट प्रोसेस आहे ही इंटलेक्ट आणि माइंड याच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे आपल्याला नीट जर विचार केला तर तुम्हाला कळेल की ही फिजिकल बॉडी इज फॉर ऍक्शन. दोज ऍक्शन्स आर गाइडेड बाय द थॉट्स and the emotions which are there in mind and intellect. Now these thoughts and emotions are nothing but the manifestation of the unmanifested vasanas which are there on my chitta. हा क्रम लक्षात घ्या तुम्ही. आता धारणा ध्यान समाधी काय करते? कारण की धारणा ध्यान समाधीमध्ये तुमचे जे विचार आहेत ते चित्तातून येतात आणि प्रत्याहारामध्ये हे बाहेरचे विषय जे आहेत हे वरचं सुपरफिशियल क्लिअर करतोय आम्ही. मगाशी मी तुम्हाला जारचं उदाहरण दिलं, त्यातलं वी आर मेकिंग क्रिस्टल क्लिअर वॉटर. त्याचीच साधना आपल्याला पहिले करायची. एकदा का ती साधली की मग तुम्ही तो गाळ काढायचा बाहेर. पण संपूर्ण समजा गाळ असेल, तुम्ही डिस्टर्बच करत असाल माइंड, तर कुठून सुरुवात करायची तुम्हाला कळणार नाहीये. आणि म्हणून प्रत्याहाराची साधना करताना तुम्हाला रोज हे करायला पाहिजे की घरी बसलं पाहिजे, 40 मिनिटं 45 मिनिटं अर्धा तास जे काही वेळ मिळेल तो बसला पाहिजे आणि तुमच्या मनाला घडवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनामध्ये साक्षीभाव जागृत केला पाहिजे. आणि हीच सगळ्या या ज्या साधना आहेत, या साधना दुसरं तिसरं काही नसून साक्षीभाव निर्माण करण्याच्या साधना आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की हा साक्षीभाव जसा जसा जागृत होईल त्याचप्रमाणे आपल्याला आपले विचाराची जी धारणा आहे, विचार जे नंबर ऑफ थॉट्स आहेत ते पण कमी केले पाहिजेत. क्वालिटी ऑफ थॉट शुड बी इन्क्रीज. त्याच्यासाठी आपल्याला जे काही बाहेर तुम्ही वावरताय याच्यामध्ये सदोदित तुमचं आवरण जे असतं, तुमचं जे आचरण असतं, हे आचरण ध्यानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग याच्यावर गाईड असलं पाहिजे. हीच तुमची जीवन पद्धती असली पाहिजे. तरच तुम्ही त्या धारणा ध्यान समाधीचा विचार करू शकता. मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तेव्हा मला डॉक्टर कैलासांनी सांगितलं होतं की तुम्ही येरा गबाळ्याचं काम असं समजू नका, पण खरं सांगायचं तर खरंच खूप प्रचंड जर डिटर्मिनेशन असेल ना तरच तुम्ही धारणा ध्यान समाधीपर्यंत जाऊ शकता. पण ते अशक्य नाहीये हे लक्षात घ्या. एकदा का तुम्हाला त्याची गोडी वाटली की आपोआपच प्रत्याहार साधला जातो. आणि ती गोडी चाखण्यासाठी रोज तुम्हाला कुठेतरी बसून याचा प्रत्याहाराचा अभ्यास करायला पाहिजे. एक 40 मिनिटं 45 मिनिटं किती बसा, पण तुम्ही त्याचा आहार घ्या, तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि जेव्हा तुम्ही बाहेर विश्वात जगामध्ये कम्युनिटीमध्ये वावरत असता त्यावेळेला सदोदित हे ध्यान ठेवा की माझे विचार माझे कमी व्हायला पाहिजेत. ते विचार आहेत ते उदात्त असले पाहिजेत आणि त्या विचारांना दिशा मिळाली पाहिजे धारणा ध्यान समाधीकडे जायची. अशा पद्धतीने तुमची जीवनशैली तुम्ही तयार केली पाहिजे, तर तुम्ही जाऊ शकता. याचा अर्थ असा का की मी अर्थार्जन करायचं नाही? 100% अर्थार्जन करायचं. असा याचा अर्थ असा आहे का की मी संसार करायचा नाही? असं मुळीच नाही. 100% संसार करायचा. पण हे करताना सदोदित अनुसंधान आमचं असलं पाहिजे की मला काय करायचंय, माझे विचार कसे असले पाहिजे. धंदाही सचोटीने करता येतो. धंदा म्हणजे दुसऱ्याला उल्लू बनवणं नाही, किंबहुना सचोटीनेच धंदा होतो या मताचा मी आहे. सी यू कॅन फूल ए पर्सन वन्स, बट यू कॅन गिव्ह ए सर्व्हिस थ्रू आउट युअर लाईफ टाईम. तुम्ही सचोटीने धंदा केला तर 100% तुमचे क्लायंट तुमच्याकडे येणार आहे. हा माझा अनुभव म्हणून मी सांगतो तुम्हाला. That is the only thing. Just sincerely give your services
अँड दॅट्स इट. हळूहळू तुमच्या मनाला तुम्हाला ट्रेन करायचं आहे. ही प्रत्याहाराची साधना आहे खरं सांगायचं तर. आणि हा प्रत्याहार जर का तुम्हाला साधता आला तर तुम्ही पुढे धारणा ध्यान समाधीमध्ये लागू शकता. मग त्याची रोज प्रॅक्टिस करा. आम्ही जी प्रॅक्टिस करतोय ती सुद्धा रोज प्रॅक्टिस करतोय. ही आम्ही स्वतःला धारणा ध्यान समाधीसाठी तयार करतोय. आणि एकदा का ती तयारी झाली की त्याच्यामध्ये जी काही आनंद आहे त्या ध्यानामध्ये तो अवर्णनीय आहे. तो कसा आहे, कसा उत्पन्न होतो, काय होतो. पतंजली मुनी हे अतिशय उत्कृष्ट सायंटिस्ट होते. अतिशय सुंदर रीतीने त्यांनी त्याचं विवरण केलेलं आहे की धारणा ध्यान समाधी कशा पद्धतीने तुम्हाला आनंद देऊ शकते. आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊन संप्रज्ञात समाधी कशी, त्याच्या पुढे जाऊन असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी कशी, त्याच्या पुढे जाऊन धर्ममेघ समाधी कशी, आणि त्याच्यानंतर कैवल्य कसं. खूप सटल अँड सटलर अँड सटलेस्ट लेवलला ते त्यांनी योगसूत्र लिहिलेली आहे. त्याचा आपण उहापोह अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे, तो करणारच आहोत. पण प्रत्याहार हा जो विषय आहे, जरी पतंजली मुनींनी 2च सूत्र सांगितली असतील तरी देखील ह्याचा आवाका खूप मोठा आहे. उद्या कशा पद्धतीने ती साधना करायची, काय करायची हे आपण घेऊच या. परंतु एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची की रोज अंतरंग साधना ही व्हायलाच पाहिजे. रोज कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तुम्ही साधनेसाठी बसलं पाहिजे. तुमच्या मनाला तयार केलं पाहिजे. ही साधना कशी करायची, त्याच्यात काय अडथळे येतात, ते ओव्हरकम कसे करायचे, हे सगळं आपण उद्या बघूया. आणि मग आपण धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, समाधी म्हणजे काय ह्याच्याकडे वळूया. पण त्याच्यासाठी ही साधना कशी करायची हे खूप महत्वाचं आहे. उद्या त्याचा आपण उहापोह करू आणि मग धारणा या विषयाकडे जाऊया आपण. आज आपण इथेच थांबूया, कारण 9ला 1 मिनिट कमी आहे माझ्याकडे. काही प्रश्नोत्तर असतात, त्यामुळे आपण जरा लवकर थांबूया. एक शांतीपाठ होईल आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे ते आपण इथेच थांबवू. सगळ्यांनी शांत बसायचं आहे, डोळे मिटून घ्यायचे, पाठ करणं समस्थितीत ठेवायचं आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम तत्सत. हा, नमस्कार सर. नमस्कार. आजही काही प्रश्न आलेले आहेत. खरं म्हणजे काल ही काही फोनवर एक जो आहे प्रश्न, अनुलोम विलोम मध्ये कुंभक करावा का नाही, असा एका योगाने विचारलेला दुधाट मॅडमनी. कुठल्याही प्राणायामामध्ये कुंभक जर केलात तर तो नक्की फायदेशीर आहे. कारण असं आहे की कुंभकामध्ये तुम्ही तुमची जी गती आहे ती खूप कमी करताय. पण कुंभक करताना पाळायची जी ही आहे ती मात्र तुम्ही पाळली नाही तर प्रॉब्लेम होईल. मग तुम्ही त्रिबंध कसे लावायचे, काय लावायचे याच्यात मास्टरी मिळवलीत आणि मग जर का तुम्ही करत असाल अनुलोम विलोम मध्ये, आणि अनुलोम विलोम विथ कुंभकच करतात, कारण हठयोगाने सांगितलेलंच आहे की कुंभकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी किंबहुना प्राणायामाचं नावच मुळी कुंभक केलंय. त्यामुळे कुंभक करावाच. कुंभकाचा फायदा 200% आहे. फक्त
प्रिकॉशनरी मेजर म्हणून काही लोकांनी कुंभक न करता फक्त हे केलेलं आहे, पूरक आणि रेचकच फक्त इलॉंगेट करायला सांगितलेलं आहे. आणि आणखी त्यांचाच एक प्रश्न डॉक्टर सरला दुधाट मॅडमचा, की भस्त्रिका हा जो प्राणायाम आहे तो इंडिकेशन आणि त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन त्यांच्या याच्यासाठी थोडं माहितीसाठी पाहिजे होतं, तर आपण त्याच्यावर काही प्रकाश टाकला तर बरं. भस्त्रिका तुमचा जर का तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्ही डायलिसिसवर असाल किंवा ह्याच्यात असाल, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की आवाज येत नाही. त्या ह्याच्या बेसिकली प्राणायामामध्ये वी युटिल हा मध्येच का गेला असा? हॅलो, हा मध्येच का गेला म्हटलं? आवाज ना? नाही आवाज नाही. अच्छा, माझा नेटचा इश्यू झाला त्यामुळे एकदम गेला. हा बोला बोला. हा बोला. ते भस्त्रिका इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशनचा तुम्ही ते व्यवस्थित ऐकू आलेलं नव्हतं. वाटलं तर नंतरही आपण हे करता येऊ शकतं. आणखी एक प्रश्न असा होता की साधना पवार यांचा, की आपण मेडिटेशन करताना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा किती फ्रिक्वेन्सी असावी, त्याला वयाचं काही बंधन आहे का मेडिटेशनसाठी, असा त्यांचा प्रश्न. एक पहिली गोष्ट, मेडिटेशनला वयाचं काहीही बंधन नाही. किंबहुना मेडिटेशन हे प्रत्येकाने करावं आणि रोज करावं. साधारणपणे दिवसातून दोनदा करावं, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. जेणेकरून सकाळचा वेळ असा असतो की जो शांत असतो, त्यामुळे मेडिटेशनला अतिशय उत्तम असा वेळ असतो तो. थोडक्यात म्हणजे संधिकाल जिथे जिथे असतो ना, त्या वेळेला मेडिटेशन करावं. संधिकालाच काय त्याचा उपयोग काय संधी कालामध्ये करण्याचा? नाही, त्यावेळेला निसर्ग देखील बदलत असतो आणि त्यावेळेचं जे वातावरण असतं त्यामुळे मन आपोआपच शांत असतं, नैसर्गिकरित्या शांत असतं संधिकालात. तुम्ही जर बघाल तर सकाळी मन शांत असतं, तसंच संध्याकाळ जेव्हा असते, जेव्हा सूर्यास्त होत असतो त्यावेळेलाही मन शांत असतं. मध्ये राजसिक असतं. आपला धिस होल प्रकृती इज त्रिगुणात्मक. तर प्रकृतीमध्ये सत्वगुण जेव्हा जास्त असतो तर तो आपल्याला इफेक्ट करत असतो. तर या दोन काळामध्ये सत्वगुण हा वाढीस लागलेला असतो बाहेरच्या निसर्गात, तो आपल्याला जास्त फायदेशीर असतो. जसं प्राणायाम सकाळी करावा, का करावा, तो ओझोन वायू असतो, O3 असतो, त्याचा मॅक्झिमम उपयोग होतो आपल्याला. हा, हे तर नक्की आहे की ब्राह्ममुहूर्तावर आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. पण मला वाटतं की संधी कालामध्ये जे याचं वर्णन जे आयुर्वेदामध्ये जे आलेलं आहे, संधी कालामध्ये म्हणजे दोन कालामधला बदल जो आहे, त्या बदलाच्या वेळेस आपण जर ध्यानावस्थेत असेल, आपण ध्यानावस्था मध्ये गेलो किंवा आपण ध्यानावस्था केली तर त्याचा फायदा होईल, आपलं मन स्थिर करण्यासाठी फायदा होईल. ते जो बदला तेच तुम्हाला सांगतोय की त्यावेळेला मन शांत का होतं, कारण की निसर्गामध्ये सत्वगुण वाढलेला असतो. तेव्हा मधला काळ असतो तो रजोगुणात्मक असतो आणि रात्रीचा काळ तमोगुणात्मक असतो. त्यामुळे या दोन वेळेला ध्यान करणं हे अतिशय चांगलं. मला तर कॉन्ट्ररी असं वाटतं की या वेळेत
वातावरणाचा परिणाम जो हम्म. आपल्या शरीरावर होऊ नये, म्हणजे जो बदल जो होत असतो वातावरणामध्ये, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून ध्यानावस्था म्हणजे योग, प्राणायाम, ध्यानावस्था हे केली पाहिजे का, असं एक माझा प्रश्न मला नाही, मला वाटलं. असं वाटत मी नाहीये. बेसिकली त्याचं कारण असं असतं की सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला, या वेळेला आपल्यालाही बघा ना, आपण फिरायला जातो, याला जातो, ते सकाळी जातो नाही तर संध्याकाळी जातो. का बाहेरचं घेतो? कारण की त्यावेळेला तिथे फ्रेश असतं, उल्लसित वातावरण असतं. कळलं की नाही? उल्लसित वातावरण हे सत्वगुणाचं द्योतक आहे. आणि सत्वगुणाचं द्योतक असल्यामुळेच आपल्याला ते जास्त भावतं. मग त्यावेळेला ध्यान केलं तर जास्त चांगलं ना. अशा वेळेला जेव्हा सत्वगुण निसर्गात पण आहे, माझ्या चित्तात पण आहे, अशा वेळेला ध्यान केलं तर जास्त पटकन लागतं. धन्यवाद सर. आणखी एक योग साधकांनी काल, राहुल महाजन औरंगाबादहून त्यांनी फोन केला होता. त्यांचं म्हणणं आहे की बाबा याच्यासाठी संदर्भ पुस्तक कुठली वापरावीत, काय वापरावीत, भरपूर आहेत. तुमचे काही पतंजल पुस्तक योगसूत्रावर तर अनंत पुस्तक कुठलं मी लागेल तर कुठलं उद्या वापरलं? लिस्ट देतो. हो, चालेल चालेल चालेल. कुठचे म्हणजे वापरा, जवळजवळ 10-12 पुस्तकं आहेत, अतिशय मोठमोठ्या प्रख्यात लेखकांची पुस्तकं आहेत. एक कैवल्यधामचे करंबेळकर म्हणून आहेत, पुण्याचे कोलटकर आहेत, तैमिनी म्हणून आहेत, माझे सासरे स्वामी आनंद ऋषी, त्यांचंही पुस्तक सुंदर आहे. माझे गुरु अजून एक आहेत, डॉक्टर आगाशे, त्यांनी आत्ताच नुकतंच लिहिलंय पुस्तक, तेही चांगलं आहे. व्यासभाष्य आहे, तेही चांगलं आहे. देर आर एन नंबर ऑफ बुक्स विच आर अवेलेबल ऑन पातंजल योगसूत्र. त्यांनी विशेषतः तुम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांसंदर्भात विचारत होते, त्यामुळे मी म्हटलं की सरांनाच आपण विचारू काही अवेलेबल असतील तर. अवेलेबल म्हणजे माझ्या सासऱ्यांची तर पुस्तकं, स्वामी आनंद ऋषींचं जे पुस्तक आहे ते तर अवेलेबल आहेच. हो, चालेल चालेल. धन्यवाद. सर्व योग साधकांना विनंती आहे की प्रश्न हे जे आहे आदल्या दिवशी तुम्ही माझ्या फोनवर पाठवला तरी चालेल, किंवा आपण अगोदरच्या दिवसाचे, आपण आता जे 6 दिवस आज संपलेले आहेत, 6 दिवसामधले सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न मिस होत आहेत. याचं कारण की युट्यूब वरून मी या झूम ऍपवर येताना मला बऱ्याच वेळेस मग ते लास्टला विचारलेले प्रश्न घेता येत नाहीत, म्हणजे ते मी विचारता येत नाहीत. त्यामुळं सर्व योग साधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी एकतर लवकर विचारा, अगोदरच्या दिवसाचे जरी विचारला तरी चालेल, सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व योग साधकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा नियमित याच्याप्रमाणे की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पोद्दार मेडिकल कॉलेज यांच्या अधिकाऱ्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या पुनश्च हरिओम. उद्या सकाळी 8